नमस्कार, मी आलोय भारतीय कला महोत्सव 2025 हैदराबाद येथे. आपल्यासोबत आहेत सागर मुळे. त्यांचे आर्ट्स आपल्याला एक्सप्लेन करतील. नमस्कार. खूप चांगलं वाटतंय की आपण माझ्या या कामाला तुमच्यासाठी इथे आलात राष्ट्रीय भारतीय कला महोत्सवमध्ये आणि भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मी सगळ्यांचा आभारी आहे. खास म्हणजे ही कला मातीपासून बनते, ज्याला आम्ही कावी आर्ट म्हणतात. 700 वर्षापूर्वी जुनी कावी ही कला आहे आणि मधल्या वेळेत असं झालं की पोर्तुगीज आले, लोकांना कन्वर्ट करू लागले आणि देवळे वगैरे तोडायला लागले. तर कारण ही कला विवाहाच्या भिंतीवरती महाराष्ट्र कर्नाटकामध्ये तशी ती कला पण त्या राज्यामध्ये मधल्या काळात असं झालं की त्यांना सुद्धा ही कला आवडली. त्यांनी चर्चमध्ये सुद्धा नेली, पण आर्टिस्ट लोकांना तेवढं प्रोत्साहन मिळालं नाही. ही मरण्याच्या वाटेवरती होती. जेव्हा लास्ट 150 वर्ष त्याच्यावरती जास्त काम केलं नाही तर लोक विसरले होते. आता जेव्हा मी 2020 जेव्हा सुरुवात केली तेव्हा या रिवायवल फेजमध्ये आलं आणि मी थोडा पूर्वीचा It's not my mother. I'm just coming for help. सगळ्या जगामध्ये बोलत आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी आणि मन की बातमध्ये या माझ्या कामाचा उल्लेख केला. असं करून मला खूप PMO आणि भारत सरकारकडून ऑनर मिळालं आहे. आणि खास म्हणजे गोवा एज्युकेशन बोर्डमध्ये यावर्षीपासून नववीमध्ये काव्य अडचण आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या कामासाठी मला गोवा सरकारने आता आयोनिक ॲक्च्युली मी असं असतं की हे तुम्ही बघू शकता. हे सगळं हा कॅनव्हास आहे. मग हा व्हाईट दिसतो तो पोर्शन वॉल पुटी आहे आणि मग ही सगळी तांबडी माझी आहे. विथ द हेल्प ऑफ मेटल टूल आय यूज टू एच डिझाईन. दिस इज द युनिकनेस ऑफ दिस आर्ट. आणि ही भारताच्या कुठल्याही देशामध्ये असं बघायला मिळत नाही. ही फक्त कावी आर्टमध्ये टेक्निक आहे आणि मी फक्त सगळ्या व्ह्युअर्स आणि लोकांना एवढं सांगू शकतो की जेव्हा तुम्ही गोव्यामध्ये याल तेव्हा पार्टी आणि एन्जॉयमेंटमधून यालाच तुम्ही पण आता यापुढे कावी आर्टला बघण्यासाठी द्या आणि कावी आर्टला प्रोत्साहन द्या. त्यामुळे आमची गोव्याची आणि भारतीयाला जिवंत राहील आणि सगळ्या जगाला सुद्धा समजेल की आमचा भारतीय कलेचा किती मोठा प्लॅटफॉर्म आहे. गोव्यामध्ये कुठं अवेलेबल असतं आपण जर गोव्यामध्ये मोस्टली मंदिरे आहे ना, पूर्वीची मंदिरे, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळाल. ओल्ड गोव्यामध्ये गेलं तर चर्चमध्ये सुद्धा मिळाल. आणि माझा स्टुडिओ तुम्हाला माझं काम बघायचं असेल तर माझ्या स्टुडिओमध्ये तुम्ही कोंड्यामध्ये येऊ शकता. नाहीतर मला इंस्टाग्राममध्ये सुद्धा तुम्ही बघून फॉलो करू शकता. माझा आहे द गोवन कावी आर्ट. और इसको एचिंग करते हैं. एचिंग एनग्रेविंग. कमी झाली.
अलग है और दूसरा जो है कि यहाँ पे ना अवेयरनेस आर्ट वो ऑन मूड है वो कैनवास पे पूजा बोल